नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे ती म्हणजे 10वी-12वी पिऊन यासाठी भरती निघालेली आहे. ही भरती निघालेली आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीच्या अन्वये आपल्याला विविध पदांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. ECHS यामध्ये ॲप्लिकेशन्स मागवण्यात येणार आहे. जसं की पॅरामेडिकल, मेडिकल, नॉन मेडिकल स्टाफची भरती निघालेली आहे. आणि याच्यामध्ये अहिल्यानगर, उस्मानाबादमध्ये ही भरती निघालेली आहे. लातूर आणि बीड या भागामध्ये सुद्धा ही भरती आहे. सो या भरतीचा काय क्रायटेरिया आहे, त्यासाठी वय किती आहे, मॅक्सिमम एज काय आहे, नंतर पद कोणतं आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याला किती वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे, रिझर्वेशन कोणत्या प्रकारचं आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज, त्यानंतर त्याला फिक्स पेमेंट किती मिळणार आहे ते देखील याच्यामध्ये आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की अजिबात विसरू नका. हे बघा, पहिलं आहे OIC. याच्यासाठी ग्रॅज्युएशन ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे आणि एक्सपिरियन्स जो आहे तो 5 वर्षाचा असणं आवश्यक आहे. रिझर्वेशन हे 100% ESM ऑफर सर्च असणार आहे. आणि यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी 3 आहेत. एक आहे अहिल्यानगरला, एक लातूरला आणि एक बीडला. यासाठी पेमेंट आहे 75,000 रोख रुपये इतकं. त्यानंतर मेडिकल स्पेशालिस्ट आहे, MD आणि MS स्पेशालिस्ट तो पाहिजे. DNBमध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तसेच गायनाकोलॉजिस्टची पदाची देखील भरती आहे. प्रत्येकी 2 पदं याच्यामध्ये आहेत. 1,00,000 रुपये इतकं पेमेंट आहे. अहिल्यानगरमध्ये ही भरती आहे. दुसरी गोष्ट आहे मेडिकल ऑफिसर MBBSची आवश्यकता आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. 4 पदं आहेत एकूण. एक उस्मानाबादला आहे, अहिल्यानगर, एक आहे बीडला, एक आहे लातूरला. याच्यामध्ये 75,000 रुपये पेमेंट त्यांना देण्यात येईल महिन्याला. डेंटल ऑफिसर देखील आवश्यक आहे. याच्यासाठी 2 जागा आहेत. 75,000 रुपये पेमेंट आहे. लॅब टेक्निशियन, त्यासाठी BSc असणं आवश्यक आहे. मेडिकल लॅब टेक किंवा 10वी अथवा 12वी सायन्स पाहिजे त्याच्यामध्ये. आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असेल तर त्याकरता 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि एकच जागा आहे ती म्हणजे अहिल्यानगर, उस्मानाबाद येथे. सो 28,100 इतकं त्यांना मानधन देण्यात येईल, पेमेंट देण्यात येईल. त्यानंतर फार्मसिस्टची आवश्यकता आहे. B.Pharm झालेली डिग्री पाहिजे किंवा 10वी आणि 12वी सायन्स पाहिजे आणि D.Pharmacy झालेली पाहिजे. यासाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील आवश्यक आहे. एक अहिल्यानगर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये अशा म्हणून 3 जागा आहेत. त्याच्यामध्ये 28,100 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंट जे आहे त्याच्यामध्ये गायनाकोलॉजीचा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा क्लास 1 कोर्स झालेला पाहिजे आर्म्ड फोर्सचा. त्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. एक जागा बीडसाठी. 28,100 रुपये इतकं पेमेंट त्यांना देण्यात येईल. त्यानंतर डेंटल हाय असिस्टंट जो आहे त्यासाठी डिप्लोमा आवश्यक आहे. डेंटल हायजेनिक क्लास 1. त्याच्यानंतर DORAचा कोर्स असणं आवश्यक आहे. 5 वर्षाची त्यासाठी सर्व्हिस असणं आवश्यक आहे. एक पोस्ट आहे लातूरसाठी. 28,100 रुपये इतकं पेमेंट आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर जे आहे, क्लार्क या पदासाठी त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट होणं असणं आवश्यक आहे. आणि क्लिरिकल ट्रेड आर्म्ड फोर्समध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 जागा आहेत. 2 अहिल्यानगरसाठी, एक उस्मानाबाद आणि एक बीडसाठी. त्यामध्ये 22,500 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. यानंतर ड्रायव्हर पदाची जी पोस्ट आहे त्यासाठी 8वी पास असणं आवश्यक आहे. आणि हेवी ड्रायव्हर पाहिजे तो, त्याला मोठ्या गाड्या चालवण्यात येण्याचा लायसन्स पाहिजे. त्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. एक जागा आहे लातूरसाठी. 19,700 रुपये पेमेंट आहे. त्यानंतर पिओनची जागा आहे. त्याच्यामध्ये 8वी पास असला तरी चालेल. 5 वर्षाची त्याच्यासाठी सर्व्हिस असणं आवश्यक आहे. त्याला अनुभव. 4 पिओनच्या जागा आहेत. अहिल्यानगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड प्रत्येकी एक जागा. याच्यासाठी 16,800 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. नंतर चौकीदार म्हणजे सिक्युरिटीवाला जो आहे तो त्यासाठी पण 8वी पास शिक्षण आहे. त्यानंतर आर्म्ड फोर्समध्ये GDचा ट्रेड त्यांनी केलेला असणं आवश्यक आहे. याच्यासाठी 3 जागा आहेत. अहिल्यानगर, लातूर आणि बीड या भागामध्ये एक जागा आहे. 16,800 रुपये इतकं त्यांना पेमेंट देण्यात येईल. त्यानंतर सफाईवाला जो आवश्यक आहे तो फक्त सुशिक्षित असावा. त्यासाठी शिक्षणाची कोणती अट नाही. त्याला फक्त लिहिता वाचता आलं पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. यानंतर मेडिकल ऑफिसर जे आहे ECHS साठी पॉलिटेक्निक आणि लातूरमध्ये याचं एक्सटेन्शन आहे. त्याच्यानंतर ज्या तुम्हाला टर्म्स आणि कंडिशन्स आहेत रिन्युमेशनच्या फॉर्मच्या निगडीत ते तुम्ही www.ECHS.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. लास्ट डेट जी आहे ती ॲप्लिकेशन करायची ती आहे 3 फेब्रुवारी 2025 आणि अहिल्यानगरसाठी आहे 3 फेब्रुवारी 2025. आणि जर ॲप्लिकेशन या तारखेच्या नंतर ॲक्सेप्ट अजिबात करण्यात येणार नाही. इंटरव्ह्यूची डेट आणि टायमिंग जे आहे ते तुम्हाला त्याचा पत्ता दिलेला आहे. तो हेडक्वार्टर अहिल्यानगर, जामखेड रोड, 9 वाजता सकाळी बरोबर पोचायचं आहे. 21 फेब्रुवारी 2025ला इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातील. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
मग याच्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे, सगळ्या ओरिजिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे, जसं की 10वी-12वीचा मार्कशीट, डिग्रीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल डिप्लोमा डिग्रीचा कोर्स, त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव असणारं वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्हाला कलर साईज फोटो पाहिजेत आणि वेळच्या वेळी तुम्हाला टाईमवरती येणं आवश्यक आहे. आणि प्रवास भत्ता याकरता कोणताही दिला जाणारा नाही. त्यानंतर कॅन्डिडेटनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन करून तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीच्या ठिकाणी भेटण्याकरता यायचं आहे. सो अधिक माहितीसाठी तुम्ही www.echs.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता. आणि अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी, नोकरीविषयक माहितीसाठी तुम्ही रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.